नमस्कार मंडळी, मी आस्था साठव. बाहेर वत्ता धोधो पाऊस, त्याच्यात म्हटलं आज खरवस करूया. तर किती भारी झाली आहे तुम्ही बघू शकतास. पहिलोच प्रयत्न केलेला, पण तो खाण्यापेक्षा बघूनच समाधान वाटला. एकदम जाळीदार झालेलो असा. तर त्यासाठी खोबरा ओला किसलेला, जिरा आणि हळद वाटून घेतलं. तोपर्यंत चुलीवर टोपात पाणी ठेवलं आहे तापत. तर चिकाचा दूध, त्याच्यात ओतायचा साधा दूध, त्याच्या 1/2% ओतायचा साधा दूध आणि थोड्याशा दुधात गूळ वितळून ठेवलं आहे. गूळ वितळून तो व्यवस्थित हातान शाप पातळ वितळूक दिलं आहे. पातळ करून घ्यायची, अजिबात त्याच्यात गठ्ठे राहता नाही. अशा प्रकारे हाताने करून घेतलं आहे. ता मिश्रण ओतलं आहे गुळाचा त्या दुधात. अशा प्रकारे ओतल्यानंतर त्याच्यात टाकलं आहे त्या वाटा लावलेला होता आता जिरा खोबरा आणि हळदीचा. ता ढवळून घेतला आणि त्याच्यात टाकलं आहे जायफळ, वेलची पूड आणि जायफळाची पूड जराशी किसून टाकलं आहे आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचा व्यवस्थित. अगदी सोपी पद्धत असा खरवस करूची, त्याच्यात काय एवढा कठीण नसता. अशा प्रकारे झाकून घेतलं आहे. तोपर्यंत चुलीवर टोप ठेवलेलं होतं. तर त्या टोपात ह्यो दुधाचा मिश्रणाचं टोप ठेवायचो. त्याच्यावर जडसा काहीतरी ठेवायचा. मी खलबत्तो ठेवलं, एक दगड ठेवलं आहे त्या टोपात आणि त्याच्या वरच्या ताटले ठेवलं आहे खलबत्तो आणि 25 ते 30 मिनटं करूक लागता ह्यो खरवस. तोपर्यंत अजिबात उघडायचो नाही आणि नंतर सुरी घालून बघायचो शिजलो का व्यवस्थित. तर तो अशा प्रकारे शिजून तयार झालेला असा आपलं खरवस. उतरून घेतलं व्यवस्थित आणि त्याचे भेशी करून घेतलं आहे. अशा प्रकारे तो निकळून घ्यायचो पहिलं साईडसून पूर्ण गोल आणि आपलं खरवस तयार झालेलो असा. अशा प्रकारे कापून घ्यायचो आणि काढून घ्यायचो एक एक. अशा प्रकारे आपलं जाळीदार खरवस तयार झालेलो असा.